महाराष्ट्र माझा मराठी न्यूज। ठाण्यात सर्वात मोठा उत्सव म्हणजे आनंद दिघे साहेब यांनी सुरू केलेला डेंबी नाका येथील नवरात्र उत्सव। आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या जय अंबे मां ट्रस्टच्या माध्यमातून दुर्गेश्वरी देवीचे आजपासून आगमन झालेले आहे। कलवा येथील ही मूर्ती डेंबी नाका येथे आणण्यात आली। या प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच खासदार नरेश म्हस्के उपस्थित होते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोभावे देवीचे दर्शन घेतले। पाहूया सविस्तर बातमी। आपण पाहू शकतो या ठिकाणी देवीचं स्वागत होत आहे आणि कळवा नाका येथे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब सुचित 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 चष्मा घालला मला सुचित शॉट घे वरती वरती बघ सुचित फुलं 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 बघ दाखल झालेले आहे। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सुचित
कळवा नाका येथून आपण बघू शकतो आता टेंबी नाक्याच्या दिशेने देवीचा रथ पुढे पुढे येताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे या मिरवणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. एकदम परफेक्ट सुचित मोबाईल समोर चला. पुढे गेला थोडं पुढे घे थोडा गॅप दे ना उलट चांगलं आहे ना आता गोष्ट घे. देवीचाच मुखवटा आहे तोच आपल्याला सगळीकडे पाहायला मिळतो आणि त्यामुळे या टेंबी नाक्याच्या आंबे मातेचं जे महात्म्य आहे, जी काही सर्वदूर पसरलेली कीर्ती आहे, ही आपण पाहतो आणि वर्षागणिक दरवर्षी या उत्सवामध्ये भर पडत असते. आता यावेळेस 4 धाम जे आहेत त्याचं एक संकल्पना डोळ्यासमोर ठेवून हे मंदिर उभं राहत आहे. तामिळनाडू मधलं बृहदेश्वर शंकराचं मंदिर या ठिकाणी उभं करण्याचा संकल्पना या ठिकाणी मांडलेली आहे आणि आमचा अमन विधाते हा कार्यकर्ता आहे आमचा आणि तो या ठिकाणी त्याच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व सजावटीचं काम होतंय. आणि दरवर्षी आपण पाहतो की काही ना काही आपल्या देवी भक्तांसाठी नवीन विषय घेऊन, नवीन मंदिरात असेल जे काही नवीन विषय आहेत ते धरून आणि धार्मिक आणि अतिशय लोकांना काही ठिकाणी पोचता येत नाही, 4 धाम असेल आणि मग अशा ठिकाणी टेंबी नाक्याला येऊन त्यांना दर्शनाचा लाभ होतो. आणि म्हणूनच दर वेळेला आपण वेगवेगळ्या सजावटींच्या माध्यमातून टेंबी नाका नवरात्रोत्सव या ठिकाणी आंबे मातेची भक्तिभावाने सेवा करताना आपण पाहतो. खरं म्हणजे हा उत्सव दिघे साहेबांनी 1978 साली सुरू केला आणि त्याचं महात्म्य दरवर्षी वाढत गेलं आणि अनेक लोक तिथं नवस फेडण्यासाठी येतात. म्हणजे नवसाला पावणारी देवी म्हणून देखील या नवरात्रोत्सवाचं, या आंबे मातेचं महात्म्य जे आहे आणि महत्व अधोरेखित झालेलं आहे.
या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा महाराष्ट्र माझा मराठी न्यूज।